कल्याण पश्चिमेमध्ये देखील अशाच पद्धतीची स्थिती आहे, कारण कल्याण पश्चिमेतल्या एका पॅनलमध्ये तब्बल 1800 दुबार मतदार असल्याचं आढळून आलंय। ही सर्व नावं एका विशिष्ट समाजाची असल्याचं देखील सांगितलं जात आहे। हे सगळं बघता मतदार यादी बिनचूक होईपर्यंत कल्याण डोंबिवलीमधील निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी कल्याण पश्चिमेमधील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे। यासोबतच मतदार यादीमधील दुबार मतदार काढून ती अद्ययावत करूनही इतक्या मोठ्या संख्येनं दुबार मतदारांची नावं असण्यामागे काही षडयंत्र आहे का असा संशय देखील भाजपनं व्यक्त केला। सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ आहेत। सुरुवातीला मतदार जेव्हा प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये अख्खेच्या अख्खे बूथ म्हणजे हजार 800 नाव एक बूथ रोड क्रॉस करून 4थ्या 5व्या वॉर्ड मध्ये गेलेले। त्या याद्यांमध्ये घोळ आहे, हा लवकर रेक्टिफिकेशन झाला पाहिजे। अन्यथा आम्ही कोर्टामध्ये जाऊ, निवडणूक पुढे ढकलली पाहिजे। जोपर्यंत याद्यांमधला घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणूक कशी काय घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।